नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. होऊ शकता ह्या ठिकाणी नवरात्र स्पेशल आपण वेगळा पदार्थ बनवत आहोत, जे की इन्स्टंट आहे. तयारी न करता अगदी 10 मिनिटांमध्ये आपण हा पदार्थ बनवणार आहोत, जे की सर्वांनाच आवडेल. अगदी खमंग चमचमीत. चला तर काय काय साहित्य लागणार आणि कसं बनायचं ते पाहूया. ह्या ठिकाणी आपण आता ह्या ठिकाणी आपण एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये एका वाटीच्या मेजरमेंटने आपल्याला सेम प्रमाण घ्यायचे. एक छोटी वाटी घेतली आहे, त्या वाटीने आपण एक वाटी, दुसरी वाटी आणि असं करून आपण 3 वाट्या या ठिकाणी बगर घेतली, त्याला वरई सुद्धा म्हणतात. आणि त्याच वाटीने सेम आपण साबुदाणा घेतलेला आहे. कच्चा साबुदाणा, कच्ची बगर घेतलेली आहे आपण. या ठिकाणी भाजून घेतलेलं नाही. त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे. थोडीशी आपण ह्या ठिकाणी हिरवी मिरची घेतलेली आहे. एकच मिरची घेतली आहे, कारण आपण प्रमाण कमी आहे त्यामुळे आपण एकच मिरची ह्या ठिकाणी टाकत आहोत. जर जास्तीचं बनवलं तर जास्तीचं टाकलं तरी चालते. अगदी दरदरीत आपण आता हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता जे वाटण आपण तयार केले ते बाउलमध्ये काढून घ्यायचे. अगदी कमी वेळामध्ये झटपट खमंग आपला हा नाश्ता बनून तयार होतो. आता ह्या ठिकाणी 2 ते 3 चमचे इतकं साधं दही घेतलेलं आहे. आंबट बिलकुल नाही, अगदी साधं आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे. आता दही टाकून झालं, दह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. एकाच दिशेने आपण हे फिरवून घेणार आहोत, जे की दही छान व्यवस्थित मिक्स होईल असं आपण फिरवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, जे की शेंगदाणे भाजून मिक्सरला आपण काढून ठेवलेलं आहे. शेंगदाणे टाकले भाजलेले तरी चालतात, कारण मिक्सरला काढण्याच्या अगोदर जर शेंगदाणे भाजून टाकलं तरी चालतात. पण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे ह्या ठिकाणी. आता एक बटाटा घेतला आहे, त्यावरची साल काढून घेतलेली आणि असं खिसणीने आपण खिसून घेत आहोत. अगदी लहान आकाराची खिसणी घेतलं की अगदी लहान आकारात खीस पडतो आणि तो जेव्हा आपण हा पदार्थ बनवत आहोत त्यामध्ये छान ओळखायला सुद्धा येणार नाही की आपण खीस टाकल्या. पण चव इतकी छान येते की अप्रतिम चवीचा हा नाश्ता बनून तयार होतो. आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मिरची आणि मीठ आपल्या चवीनुसार ह्या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतो. आता थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे, जे की मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं असतं ते आपण धुवून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. अगदी 2 चमचे इतकं पाणी आपण ह्या ठिकाणी वापरलेलं आहे, कारण बटाटा आपण कच्चा घेतल्यामुळे त्यात सुद्धा पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे पाणी आपण जास्तीचं घातलेलं नाही. एक 10 मिनिटाकरता आपण आता असं साईडला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपल्याला सोबत खाण्यासाठी चटणी बनवून घ्यायचे. ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे. सोबतच 2 ते 3 चमचे इतकं दही टाकलं आहे. झटपट आपण ही चटणी बनवत आहोत, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. शेंगदाणे भाजून वाटून ठेवलेलंच कूट आहे ते 2 चमचे टाकलेले आहे. जिरे टाकलेले आहेत. मीठ टाकून द्यायचे. अगदी झटपट जेव्हा आपण नाश्ता करतो त्यावेळेस जरी बनवून घेतलं तर अगदी 5 मिनिटांमध्ये ही चटणी बनवून तयार होते. अगदी पूर्वतयारी न करता, कुठली भाजणी न करता आपण फटाफट ही चटणी बनवून घेतलेली आहे आप्यासोबत खाण्यासाठी. आता आपल्याला आप्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. परफेक्ट असे उपवासाचे आप्पे आपण तयार करणार होता. गॅसवरती आपण आप्पे पात्र ठेवलेलं आहे. आप्पे पात्र छान गरम झालं की त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा इतकं तेल प्रत्येकामध्ये टाकून देणार आहोत. तेल टाकून झाल्यानंतर जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे आप्याचं, ते 1-1 चमचा इतकं आपल्याला आता ह्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आप्पे पात्रामध्ये पूर्ण मिश्रण टाकून झालेलं आहे. 2 मिनिटाकरता आपल्या ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिट झालेले आहेत आणि पाहायचं आपल्याला. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान टम्म असे आपले आप्पे फुगलेले आहेत. न तयारी करता, न भिजू घालता अगदी इन्स्टंट आपण हे आप्पे बनवलेले आहेत. तुमच्याकडे जर वेळ असेल तर 1 तासाकरता जर भिजू घातलं तर आणखीन ह्यापेक्षा सुद्धा भन्नाट होतील. पण मी इन्स्टंट दाखवलेलं आहे अगदी 10 मिनिटात, त्यामुळे इतकेच फुगलेले आहेत. आता दुसऱ्या साईडला आपल्याला उलटून टाकायचं आहे. दुसऱ्या साईड 1-2 मिनिट दुसरी साईड सुद्धा आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे. आता अगदी मस्त खमंग गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपले आप्पे बनवून तयार झालेत. अगदी कुरकुरीत वरून आणि मधून मऊ लुसलुशीत असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आप्पे भन्नाट आप्पे तयार झालेले आहेत. तुम्हाला पाहताच लक्षात येत असल्यावर एकदम क्रंची आणि क्रिस्पी झालेले आहेत. आता पूर्ण आप्पे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आप्पे तर आता लावून झाले आहेत प्लेटमध्ये. छोट्या बाउलमध्ये आपण ह्या ठिकाणी जी चटणी बनवलेली आहे ती लावून घ्यायचे. चटणीसोबत खाण्यासाठी अप्रतिम चवीचे असे हे आप्पे बनवून तयार झाले. तुम्ही ह्या नवरात्रामध्ये नक्की ट्राय करून पहा. इन्स्टंट जेव्हा पाहिजे तेव्हा आपण साबुदाणा न भिजवू घालता जर आपल्याला काही खावंसं वाटलं तर तेव्हा आपण 10 मिनिटांमध्ये हा पदार्थ बनवून खाऊ शकतो. तुम्हाला तोडून दाखवते. अगदी मधून मऊ लुसलुशीत आणि वरून कुरकुरीत असे आप्पे बनवून तयार झालेत. मी एक टेस्ट करून पाहते.
मी तर टेस्ट करते, पण तुम्ही नक्की ट्राय करून टेस्ट करून पहा की हे आप्पे कसे होतात आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अगदी भन्नाट चवीचे कुरकुरीत आप्पे बनून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे आप्पे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. चला आता नवरात्रामधला गोडाचा पदार्थ पाहूया. ते 1 वाटी साखर आणि 1 वाटी आपण शेंगदाणे घेतलेले, शेंगदाणे न भाजता घेतलेले, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यावरती आता आपल्याला साखर आणि शेंगदाणे एकत्र टाकून द्यायचे. मिक्स करून आपण ह्या ठिकाणी शेंगदाणे आणि साखर असं भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आणि साखर जेव्हा भाजते तेव्हा कॅरॅमल तयार होते आणि साखर ही वितळायला सुरुवात झाली की अगदी छान कुरकुरीत हे शेंगदाणे साखरेमध्ये भाजले जातात. अगदी तळल्यासारखे इतके चविष्ट हे शेंगदाणे तयार होतात. पूर्ण साखर वितळेपर्यंत आपल्याला शेंगदाणे असंच भाजून घ्यायचंय. अगदी गॅस मिडियम ठेवून आपण असंच भाजून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी साखरेचा रंग बदललेला आहे आणि साखर ही लिक्विड टाईप व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त आपले हे शेंगदाणे साखरे छान भाजून झालेत. गोल्डन ब्राऊन मस्त कलर आलेला आहे. ह्या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटमध्ये आपण बटर पेपर टाकून घेतलेला आहे. बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, त्यावरती आपण जे लिक्विड तयार करून घेतलं ते टाकून दिलेलं आहे. एक 10 मिनिटाकरता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर पेपर हा आपल्याला बाजूला काढायचा आहे. अगदी अलगद हा पेपर निघून जातो. प्लेटला जरी साजूक तूप लावून टाकलं तरी चालते. आता ह्या ठिकाणी आपण पेपर काढून घेतलेला आहे, त्याचे तुकडे केलेले आहेत. अगदी मस्त अशी सुद्धा आपण ही चक्की टाईप खाऊ शकतो. अगदी कुरकुरीत खमंग अशी ही चक्की लागते. ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून घेतले, ते पूर्ण तुकडे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी छान बारीक अशी आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायचं आहे. अगदी खूप लवकर अगदी 2 मिनिटात ही पावडर बनवून तयार होते. इतकी क्रंची झाल्यामुळं वेळ लागत नाही. अगदी मस्त बारीक आपली ही पावडर बनवून तयार होते. जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. पाहू शकता अगदी मस्त अशी आपली पावडर बनवून तयार झालेली आहे. 1 मिनिटामध्ये अगदी मस्त पावडर बनवून तयार झाली. आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. अगदी गॅस मिडियम ठेवून पॅन ठेवून घेतलेला आहे. दुधावरची आपण ह्या ठिकाणी मलाई टाकून घेणार आहोत. मलाई तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी अर्धी वाटी दूध आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं जर दूध पावडर टाकलं तरी चालते. अगदी माझ्याकडे मलाई असल्यामुळे मी मलाई टाकून घेतलेली आहे. ह्या ठिकाणी थोडंसं वितळवून घ्यायचं, फक्त गरम करून घेतलं. एक उकळी आली की आपण ह्यामध्ये जी पावडर आपण मिक्सरला काढून घेतलेली आहे ती टाकून देणार आहोत. अगदी मस्त नेहमीपेक्षा भन्नाट आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारी, नेहमीपेक्षा वेगळी आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता जे मिश्रण करून घेतलंय ते मिक्स करून घ्यायचंय. जेव्हा हे दुधामध्ये आपण मिश्रण टाकतो त्यावेळेस हे मिश्रण आपल्याला सुरुवातीला पातळ वाटते, नंतर जेव्हा शिजत येते एक 5 ते 10 मिनिटांमध्ये अगदी मस्त घट्टसर आपला हा गोळा बनून तयार होतो. बिलकुल ह्या ठिकाणी आपल्याला घाबरायचं नाही. जर तुमच्याकडून दूध किंवा साखर जास्त झाली तर ह्या ठिकाणी तुम्ही आणखी शेंगदाण्याची पावडर करून टाकली तरी चालते. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला पातळ आहे, पण गॅस आपण मीडियम चालू ठेवलेला आहे. असं ढवळत राहिलं तर अगदी घट्टसर हा गोळा बनून तयार होतो. आता छान घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आणि पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल की छान तूप सुटलं आहे. मलाई घेतल्यामुळे त्याचे तूप सुटलेलं आहे. तूप टाकण्याची सुद्धा आपल्या ह्या ठिकाणी गरज लागत नाही. जर तुम्ही दूध पावडर आणि दूध टाकलं तर त्याच ठिकाणी तुम्हाला थोडंसं पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकावं लागेल. अगदी छान शिजलेला आहे. आता 5 मिनिट आपण या ठिकाणी गॅस असंच मीडियम ठेवून शिजवून घेणार आहोत. एकदा छान शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचे. अगदी छान घट्टसर आपला हा गोळा म्हणून तयार झालेला आहे. आता तर ह्या ठिकाणी आपण गॅस बंद करणार आहोत. ह्या ठिकाणी घट्टसर होऊन थंड करून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अगदी छान चविष्ट आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे. हवे त्या आकारामध्ये आपल्याला छोटे मोठे आता आपल्याला लाडू बनवायचे. शेंगदाण्याचे लाडू तर आपण नेहमीच गुळाचे बनवतो, पण आज साखरेपासून गुळासारख्या रंगाचे आपण अगदी भन्नाट चवीचे असे लाडू बनवणार आहोत. अगदी पाहताच मऊसर आणि 4 ते 5 दिवसाकरता आपण हे लाडू आरामात खाऊ शकतो. दूध टाकलेलं जरी असलं तर बिलकुल काहीच होत नाही. अगदी छान शिजवलेलं असल्यामुळे आरामात हे लाडू टिकतात. लाडू बनवून तयार झालेत. वरतून आपल्याला थोडंसं डेकोरेशनसाठी काजू लावून घ्यायचं आहे. पिस्ता बदाम काही लावले तरी चालते. अगदी छोटे छोटे तुकडे आपण लावलेले आहेत डेकोरेशनसाठी. अगदी छान मुलायम असे आपले हे
मऊसर लाडू बनवून तयार झाले आहेत. तुम्हाला एक लाडू मी कट करून दाखवते की आतपर्यंत अगदी मस्त दाणेदार, जसा की आपण मावेचा लाडू बनवतो त्या पद्धतीचा लाडू बनवून तयार झालेला आहे. अगदी मऊसर, खाताच तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा लाडू बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला हा लाडू कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.